आणि आता बातम्या बघणार आहोत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून। आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येत आहे। बारामतीमधून या ठिकाणी सुप्रिया सुळेंच्या विरोधात आता उषा काकडेंना उमेदवाराची ऑफर देण्यात आल्याचं कळतंय। सुप्रिया सुळेंच्या विरोधात उषा काकडेंना उमेदवारीची ऑफर देण्यात आली असून उषा काकडे या संजय काकडेंच्या पत्नी आहेत। तर बारामतीमध्ये नेमकं चाललंय काय या संदर्भातील तपशील देण्यासाठी अद्वैत मेहता आमचे पुण्याचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अद्वैत, काय तपशील आपण पाहतोय? उषा काकडे आता सुप्रिया सुळेंच्या विरोधात त्यांना उमेदवारीची ऑफर देण्यात आली आहे। स्वाती, आपण जर बघितलं तर बारामती ही अत्यंत प्रतिष्ठेची जागा आहे, ती मानली जाते आणि आतापर्यंत एक अभेद्य गड राहिलेला आहे। स्वतः शरद पवार त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे। त्याच्यानंतर आता ते जेव्हा राज्यसभेवरती गेले किंवा मध्यंतरी माढ्यात गेले त्यानंतर सुप्रिया सुळे आणि कुठंतरी कंबर कसलेल्या भाजपनी हा गड जिंकण्याची आणि त्याचे संकेत मध्यंतरी जेव्हा भाजपचा मेळावा झाला होता तेव्हा देखील आपल्याला मिळालेले होते की बारामतीची जागा जिंकू 43 किंवा 44 जागा जिंकू, जेव्हा असा मानस व्यक्त केला तेव्हा कोण उमेदवार याची चर्चा मात्र होत होती आणि तुल्यबळ उमेदवार कोण याचा शोध सुरू होता। तर आपल्याला जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार उषा काकडे यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे आणि त्यांना आग्रह धरण्यात आलेला आहे की त्यांनी ती निवडणूक। तर अद्वैत यांचा फोन कट झालेला आहे आणि त्यामुळे एकूणच आपण पाहतोय आता बारामती लोकसभा मतदारसंघात एक मोठी घडामोड या क्षणी घडताना आपल्याला बघायला मिळतेय। एकूणच सुप्रिया सुळेंच्या विरोधात आता उषा काकडेंना या ठिकाणच्या मतदारसंघात उभे राहण्याची उमेदवारीची जी ऑफर आहे ती भाजपकडून दिली जात असल्याचं कळतंय। काँग्रेसच्या वाटेवर निघालेल्या काकडेंना भाजपची नवी ऑफर मिळाली असून आता बारामतीमधून सुप्रिया सुळेंच्या विरोधात संजय काकडे यांच्या पत्नीला उमेदवाराची ऑफर जी आहे ती देण्यात आल्याची माहिती या क्षणाची आपण पाहतोय। त्यामुळे एकूणच येऊ घातलेल्या आज आणि खरं तर आज शिवसेना त्यासोबत भाजपची शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपची देखील उमेदवारांची यादी जी आहे ती आज जाहीर होण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर कुठेतरी अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। बारामती लोकसभा मतदारसंघातून या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। सुप्रिया सुळेंच्या विरोधात उषा काकडेंना उमेदवारीची ऑफर या ठिकाणी देण्यात आली आहे।